आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती शहर गुन्हे शाखेने शहरात विशेष नाकाबंदी आणि कॉम्बिंग ऑपरेशन राबवले। पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली 26 आणि 27 मे 2026 रात्री पोलीस आयुक्तालयातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 9 वेगवेगळ्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली। या कारवाईत बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या अनेक आरोपींना अटक करून मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बडनेरा हद्दीतील अंजनगाव बारी येथे रोहन डोळे वय 22 वर्ष याला लोखंडी तलवार घेऊन फिरताना रंगेहात पकडण्यात आले। फ्रेजरपुरा हद्दीत सुनील जांभुळकर वय 38 वर्ष याच्याकडून 43,000 रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली। तसेच गाडगेनगर येथील हर्षराज चौकातील एका बियर शॉपीवर बेकायदेशीरपणे लोकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल चालक मालकावर कारवाई करण्यात आली। राजापेठ हद्दीत गोपालनगर रोडवर ऑनलाईन लॉटरीच्या नावाखाली फन टार्गेट नावाचा अवैध जुगार खेळवणाऱ्या पवन दळवी आणि जय मांडवकर यांना अटक करून 19,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। नागपुरी गेट चौकात सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढणाऱ्या 2 तरुणांना अटक करण्यात आली। याशिवाय सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या एकूण 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 जणांवरही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली। शहरातील गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशी कॉम्बिंग ऑपरेशन्स यापुढेही सुरू राहतील असा इशारा अमरावती पोलिसांनी दिला आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।